माझ्या YouTube चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। आज आपण वर्ग 10वी विषय मराठी व्याकरणातील समास हा घटक अभ्यासतोय। मागील लेक्चरमध्ये आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय हे शिकलोय। तर समास म्हणजे काय, तर संक्षिप्त रूप, शब्दाचा संक्षिप्त स्वरूप म्हणजे शब्दाचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द तयार केला जातो त्याला समास असे त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात। तसेच जो नवीन जोड शब्द आपल्याला भेटतो म्हणजे भाऊ आणि बहीण आपण जे बघितलं मागील लेक्चर मध्ये, तर आपण त्याचा एका शब्द तयार केला होता जोड शब्द भाऊ बहीण, तर या जोड शब्दाला आपण सामासिक शब्द असे म्हणतात। त्याच्यानंतर या सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात। आपण उदाहरणाद्वारे सुद्धा सामासिक शब्द, वाक्यातील सामासिक शब्द ओळखले होते मागील लेक्चर मध्ये। त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की समास म्हणजे काय, तर कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे। समास म्हणजे काय, तर कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे। सामासिक शब्द म्हणजे काय, तर दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द। आणि विग्रह म्हणजे काय, तर शब्दाची फोड करून सांगणे, याला काय म्हणायचं, विग्रह असे म्हणतात। विद्यार्थ्यांनी या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, समासाच्या, सामासिक शब्दाच्या आणि विग्रहाच्या। समासामध्ये दोन शब्द एकत्र येतात, सामासिक शब्दामध्ये दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द असतो आणि विग्रहामध्ये शब्दांची फोड केली जाते। त्याच्यानंतर समासामध्ये कमीत कमी दोन शब्द वापरतात, हे आता सांगितल्याप्रमाणे। त्याच्यामध्ये पहिला शब्द हे पहिले पद असते, दुसरा शब्द हे दुसरे पद असते। मग त्याच्यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास। बरोबर आहे। यावर्षी आपल्याला 10वीच्या इयत्तेमध्ये एकूण 3 समासाचा अभ्यास करायचा आहे: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास। त्याच्यानंतर अव्ययीभाव समास। अव्ययीभाव समासाची काय व्याख्या आहे, तर ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात। जे आपण 3 उदाहरणं मागील लेक्चर मध्ये पाहिले। आणि हा दररोज शाळेत जाते, आणि हा कधीही गैरहजर राहत नाही, आणि हा यथाशक्ती मैत्रिणींना मदत करते। तर या वाक्यामध्ये आपण दररोज, यथाशक्ती, गैरहजर या शब्दांची फोड केली, त्याच्यामध्ये पहिलं पद दुसरं पद घेतलं। त्याच्यावरून काय व्याख्या होते अव्ययीभाव समासाची, की ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असून ते उपसर्ग असते आणि बहुधा म्हणजे तो सामासिक शब्द तो क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात। दररोज, गैरहजर, यथाशक्ती हे काय झालेले आहेत, अव्ययीभाव समास आहे। आज आपण अव्ययीभाव समासाचे काय बघणार आहोत, काही सामासिक शब्द बघणार आहोत आणि आपण त्यांचं काय करणार आहे, विग्रह करणार आहे। समजा सामासिक शब्द मी तुम्हाला दिलेला आहे आकंठ। आकंठ हा तुम्हाला एक सामासिक शब्द दिलेला आहे मी। तर याचा जर विग्रह करायचा म्हटलं, आकंठ म्हणजे काय, तर कंठापर्यंत। आकंठ म्हणजे काय, तर कंठापर्यंत। आणि हा समास कोणता आपण आज अभ्यासतोय, अव्ययीभाव। म्हणजे आकंठ म्हणजे काय, तर कंठापर्यंत। आणि हा समास कोणता बघतोय आपण आज, अव्ययीभाव। म्हणजे हा कोणता समास आहे, अव्ययीभाव। बरोबर आहे। मी शब्द तुम्हाला दिलाय आकंठ, म्हणजे तुम्ही काय म्हणणार, याचा जर विग्रह करायचा म्हटला तर तुम्ही काय म्हणणार, कंठापर्यंत। त्याच्यानंतर मी दुसरं दिलंय आजन्म। आजन्म हा दुसरा मी शब्द दिलेला आहे। म्हणजे आपण आज काय बघतोय की जो अव्ययीभाव समास आहे त्या अव्ययीभाव समासाचे काही सामासिक शब्द बघतोय। आणि आपण पासून, म्हणजे पासून किंवा पर्यंत, आचा अर्थ काय होतो, सुरुवातीला सांगायचं राहून गेलं, सॉरी, की म्हणजे काय, तर आचा अर्थ असा आहे की पासून किंवा पर्यंत। म्हणून मग आकंठ तुम्ही काय सांगितलं मला, कंठापर्यंत। आजन्म म्हणजे काय, आपण उदाहरण ऐकतो, आजन्म कारावास। म्हणजे याचा अर्थ काय असतो, एखाद्या आरोपीला शिक्षा झाली तर काय असतं, आपण बातम्यांमध्ये वगैरे न्यूज चॅनलला बघतो की या व्यक्तीला आजन्म कारावास
असं झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आजन्म म्हणजे काय तर जन्मापासून, आजन्म याचा अर्थ काय तर जन्मापासून. आणि समास कोणता, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे आमरण. आमरण, आमरण, आमरण उपोषण तुम्ही ऐकलेले. जसं आजन्म जन्मापासून, तर आमरण तर मरणापर्यंत. आमरण याचा अर्थ काही आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय करत असतात, आमरण उपोषण करत असतात. तर याचा अर्थ काय असतो, म्हणजे त्याला मर्यादा नसते, म्हणजे मरणापर्यंत समजा. तर आमरणचा अर्थ काय होतो, मरणापर्यंत. आणि समास कोणता येतो, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर आपण खूप काही असे उदाहरण देऊ शकतो. आकर्ण, आकर्ण, कर्ण म्हणजे काय तर कान, म्हणजे याचा अर्थ काय कानापर्यंत. समास कोणता येईल, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर आलोचन, लोचन म्हणजे काय डोळे, म्हणजे लोचनापर्यंत म्हणजे डोळ्यापर्यंत. आणि समास कोणता येणार, अव्ययीभाव समास. आसेतू हिमालय म्हणजे सेतूपासून हिमालयापर्यंत. आसेतू हिमालय याचा अर्थ जर विग्रह करायचा म्हटला तर काय करणार आहे तुम्ही विग्रह, सेतूपासून हिमालयापर्यंत. त्याच्यानंतर आपादमस्तक, आपादमस्तक म्हणजे याचा विग्रह करायचा असल्यास पायापासून डोक्यापर्यंत. विग्रह कसा करणार, आपादमस्तक असा जर सामासिक शब्द दिला आणि तुम्हाला सांगितलं याचा विग्रह कर म्हणून, तर तुम्ही काय करणार आहे, पायापासून डोक्यापर्यंत. अव्ययीभाव समास. आजीव, जीव असेपर्यंत. आजीव याचा विग्रह काय होणार आहे, जीव असेपर्यंत. समासाचा प्रकार कोणता आहे, हा अव्ययीभाव समास. आता हे झालं आपासून, बरोबर आहे. म्हणजे आचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं, पासून किंवा पर्यंत. त्याचप्रमाणे आता आपण दुसरं बघणार आहे दर. दर म्हणजे दर, हर, प्रति म्हणजे प्रत्येक. म्हणजे जर शब्दामध्ये दर, हर, प्रति असे जे शब्द आले तर त्यांचा विग्रह कसा करायचा आपल्याला ते आता बघायचे. जर समजा तुम्हाला मी सामासिक शब्द दिला दररोज, दररोज हा सामासिक शब्द आपला मागील लेक्चर मध्ये सुद्धा झालेला आहे. तर मग याचा तुम्हाला विग्रह करायला सांगितला तर तुम्ही काय म्हणणार आहे, प्रत्येक दिवशी, बरोबर आहे. म्हणजे हा कोणता, आपण हे सगळं अव्ययीभाव समासाचंच पाहतोय. फक्त आता आधी आपण आपासून पाहिलं, आता आपल्याला दर, हर, प्रति यापासून शब्द पाहिजे. प्रति महिना, प्रति साल, बरोबर आहे. म्हणजे जसं दर साल किंवा दररोज. हा, तर पहिला आपण बघितलं दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, हा त्याचा विग्रह झालेला आहे. त्याच्यानंतर दरमास, दरमास, मास म्हणजे काय महिना, म्हणजे दरमास. मग तुम्ही याचा विग्रह कसा करणार, प्रत्येक महिन्यात. कसा करणार, प्रत्येक महिन्यात. समास कोणता येणार, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर दरवर्षी, दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी. त्याचा समास कोणता येणार, अव्ययीभावाचा. आपण अव्ययीभाव समासाचेच उदाहरण पाहतोय. दर साल, आता आपण दर, हर, प्रति याच्यापासून शब्द पाहतोय. व दर साल प्रत्येक सालात. दर शेकडा प्रत्येक शेकड्याला. आपल्याला गणित राहतात दर साल दर शेकडा, म्हणजे याचा अर्थ काय, दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक शेकड्याला. हर घडी, हर वरून आपण आता घेतो घडी म्हणजे काय क्षण, प्रत्येक घडीला किंवा प्रत्येक क्षणाला, बरोबर आहे. आपण हे शब्द सामासिक शब्दांचं काय करतोय, हे विग्रह करणं चालू आहे. प्रति मिनिट प्रत्येक मिनिटाला, प्रति सेकंद प्रत्येक सेकंदाला, प्रति वर्ष प्रत्येक वर्षी, प्रति समय प्रत्येक समयी किंवा प्रत्येक काळी. हे झालं दर, हर, प्रति वरून. त्याच्यानंतर दर, हर, प्रति जेव्हा सामासिक शब्द असेल तेव्हा आपण त्याचा विग्रह करताना प्रत्येक शब्द वापरलाय. तुम्ही आता बघितलंय दररोज, दरमास. तर काय केलेलं आहे आपण, प्रत्येक हा शब्द लावलेला आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर बिन, शब्दांमध्ये जर सामासिक शब्द तुम्हाला बिन दिला म्हणजे बिनचूक, बिनदास असे जर शब्द दिले तुम्हाला, तर याचा विग्रह कसा करणार. समजा तुम्हाला मी शब्द दिलेला आहे बिनचूक, बिनचूक हा शब्द तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे. मग बिनचूकचा अर्थ काय, प्रश्नाचे उत्तरे बिनचूक लिहिणे म्हणजे चुकीशिवाय लिहिणे. बिनचा अर्थच काय सांगितलंय, शिवाय किंवा विना. मग तुम्हाला बिनचूक जर सामासिक शब्द दिला तर त्याचा तुम्हाला विग्रह तुम्ही असा कराल, चुकीशिवाय. त्याच्यानंतर बिनधास म्हणजे धास्तीशिवाय, बिनधास. बिनधास्तपणे पेपर दी, बिनधास्तपणे इथे जा म्हणजे काय, भीती न बाळगता, धास्तीशिवाय. बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय. विना विलंब उशिराशिवाय किंवा विलंबाशिवाय, विलंब म्हणजे उशिरा. विना हरकत म्हणजे हरकतीशिवाय.
त्याच्यानंतर विनाकारण म्हणजे कारणांशिवाय. तर हे काय झाले, बिन पासून आपण बिन पासून काय केलेले आपण शब्द तयार केले, त्यांचा त्या सामासिक शब्दांचा आपण काय केलेला आहे, विग्रह केलाय. त्याच्यानंतर यथा. मग यथा सामासिक शब्दामध्ये जर यथा आहे म्हणजे काय, प्रमाणे. आता मी जर म्हटले तुम्हाला यथाशक्ती, मागील उदाहरणच घ्या, यथाशक्ती. मग काय, यथाशक्ती तुम्ही दान करू शकता मंदिराला. मग याचा अर्थ काय, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल, तुम्हाला जशी तुमची दान करण्याची जशी तुमची हे असेल, तुमच्यामध्ये जेवढी यथाशक्ती असेल त्याप्रमाणे, म्हणजे तुमच्या शक्तीप्रमाणे. यथाशक्ती म्हणजे याचा विग्रह काय होणार आहे, शक्तीप्रमाणे. समजा यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे, यथानेम म्हणजे नेमाप्रमाणे, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, यथान्याय न्यायाप्रमाणे. असे आपल्याला काय करता येईल, सामासिक शब्दांचे विग्रह करता येईल. आता त्याच्यानंतर आपण बघतोय बे. बे गैर. बे आणि गैर म्हणजे याचा विग्रह करताना तुम्हाला काय करायचं नाही. म्हणजे समजा मी म्हटलं बेभान म्हणजे बेभान होणे, तू बेभान होऊन गात होतीस ग, म्हणजे काय, भान न बाळगता. भान न बाळगता, बेभान म्हणजे काय, तर भान न बाळगता. मी अजून म्हटले तुला बेपरवा, परवा न करता. आपण शब्दांचा विग्रह करतोय, इकडे सामासिक शब्द आहेत आणि या सामासिक शब्दांचे आपण काय करतोय, विग्रह करतोय. बेशिस्त, आपण म्हणतो काय मुलगा बेशिस्त आहे, म्हणजे याचा अर्थ काय, शिस्त काही नाही याला, शिस्त न पाळता. याचा विग्रह काय झाला, शिस्त न पाळता. बेमालूम म्हणजे मालूम म्हणजे माहित नाही त्याला, त्याचा विग्रह काय झालाय की माहित न होता. बेमालूम म्हणजे माहित न होता असा विग्रह होईल. गैरशिस्त शिस्तीत न राहता, गैरमर्जी मर्जीत न राहता. आता बघा शब्दाची द्विरुक्ती. आता शब्दाची द्विरुक्ती म्हणजे काय, तर ते शब्द वारंवार तेच परत तेच येतात. उदाहरणार्थ दारोदार. दारोदार बघा शब्दाची काय होते, एक द्विरुक्तीच होते. म्हणजे दारोदार म्हणजे काय, त्याचा विग्रह काय करणार तुम्ही, प्रत्येक दारात. दारोदारचा काय विग्रह करणार तुम्ही, प्रत्येक दारात. घरोघर प्रत्येक घरात. आपण म्हणतो घरोघर मातीच्या चुली, म्हणजे काय, प्रत्येक घरामध्ये ही स्थिती आहे. म्हणजे घरोघरचं काय होणार विग्रह, प्रत्येक घरात. त्याच्यानंतर गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत. त्याच्यानंतर दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. तासनतास, तासनतास मुलगा अभ्यासच करत राहतो, म्हणजे प्रत्येक तासाला. घडोघडी म्हणजे याचा विग्रह काय करणार आपण, प्रत्येक घडीला. रस्तो रस्ते, प्रत्येक रस्त्यावर. पाणोपाणी, प्रत्येक पाण्यावर. हे काय केले आपण, सामासिक शब्दांचा काय केलेला आहे, विग्रह केलेला आहे. आता हे झालं अव्ययभाव समास. तर या अव्ययभाव समासाचे आपण आपासून म्हणजे आ म्हणजे पासून किंवा पर्यंत. त्याच्यानंतर दर म्हणजे दर, हर, प्रति म्हणजे प्रत्येक. त्याच्यानंतर बिन म्हणजे शिवाय, विना. यथा म्हणजे प्रमाणे. बे गैर म्हणजे नाही. आणि शेवटी शब्दांची द्विरुक्ती. तर ह्या सामासिक शब्दांचा आपण काय केलेलं आहे, यांचा विग्रह केलेला आहे. आता यापुढील समास जो आहे तो तत्पुरुष समास. समासाचा दुसरा प्रकार कोणता आहे, तत्पुरुष समास. तर बघा तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे काय, तर आपण उदाहरणाद्वारे तत्पुरुष समास म्हणजे ओळखून घेणार आहे की किंवा तत्पुरुष समास कशाला म्हणतात. बघा आता इथं मी वाक्य देते. मितालीला कविता तोंडपाठ आहे. हे वाक्य दिले तिथं. मितालीला कविता तोंडपाठ आहे. मितालीला कविता तोंडपाठ आहे. संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो. संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो. आता बघा या दोन वाक्यामध्ये मितालीला कविता तोंडपाठ आहे आणि संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो. तोंडपाठ क्रीडांगण हे मागील लेक्चर मध्ये आपण क्रीडांगणावर क्रीडाचे आले खूप त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर ह्या वाक्यांमध्ये अजून तुम्हाला हे वाक्य देते की हा राजवाडा भव्य व सुंदर आहे. पण आपण हे दोन वाक्यच बघूया. मितालीला कविता तोंडपाठ आहे आणि संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो. तर आपल्याला ह्या दोन वाक्यांमध्ये सामासिक काय करायचे, सामासिक शब्द शोधायचे.
तर ह्या दोन वाक्यांमध्ये तोंडपाठ, क्रीडांगण तुम्ही सांगू शकाल की मॅडम क्रीडांगण हा जो काय आहे हा सामासिक शब्द आहे. आणि तोंडपाठ म्हणजे याच्यामध्ये या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये तोंडपाठ, दुसऱ्या वाक्यामध्ये क्रीडांगण हे काय आहेत सामासिक शब्द आहेत. आणि आता तोंडपाठ तर याच्यामध्ये आपल्याला याचं विग्रह तोंडपाठ, तोंड अधिक पाठ, बरोबर आहे. म्हणजे पहिलं पद काय झालेलं आहे तोंड आहे आणि दुसरं पद आहे पाठ. हे पहिलं पद तोंड, दुसरं पद काय पाठ. म्हणजे पाठ हे जे आहे हे जे दुसरं पद आहे हे दुसरं पद काय आहे महत्वाचे आहे. या वाक्यामध्ये दुसरं पद काय महत्वाचे आहे. आणि तसं दुसरं वाक्य क्रीडांगणावर संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो म्हणजे क्रीडांगण. मग याचं तुम्हाला जर विग्रह करायला सांगितला तर क्रीडा अधिक अंगण, क्रीडा अधिक अंगण, बरोबर आहे. म्हणजे अंगण जे आहे हे दुसरं पद काय आहे महत्वाचं आहे. मग आता या सामासिक शब्दांमध्ये तोंडपाठ आणि क्रीडांगण याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचे आहे. कारण या दुसऱ्या पदामुळे काय झाले सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. या दुसऱ्या पदामुळे काय झालेले आहे सामासिक शब्दाला तोंडपाठ, तोंड अधिक पाठ म्हणजे पाठ काय आहे दुसरं पद महत्वाचं आहे. म्हणून या सामासिक शब्दाला दुसऱ्या पदामुळे अर्थ विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून यांना काय म्हणू आपण तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजेच व्याख्या काय सांगते आपल्याला की ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ तोंडपाठ आणि क्रीडांगण हे काय आहे तत्पुरुष समास आहे. आता या तत्पुरुष समासाचे सुद्धा काय होतात उपप्रकार पडतात. या तत्पुरुष समासाचे काय आहे परत उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे विभक्ती तत्पुरुष कर्मधारय आणि तिसरा आहे द्विगु. म्हणजे ह्या तत्पुरुष समासाचे तीन प्रकार पडतात जे विभक्ती तत्पुरुष कर्मधारय आणि द्विगु. आणि ह्या इयत्तेमध्ये आपल्याला काय करायचे हे तीन उपप्रकार काय करायचे शिकायचे आहे विभक्ती तत्पुरुष. मग आज पुढील लेक्चरमध्ये आपण तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार पडणार आहेत ते पुढील लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.